वळत पुढच्या बातमीकडे नगरमधल्या पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या पीएवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात लंकेंचे पीए राहुल झावरे जखमी झालेत। अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके लोकसभा निवडणुकीत विजयी झाले। त्यांच्या या विजयाला अवघे 2 दिवस उलटत नाही तो त्यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला। यावेळी निलेश लंकेंचे पीए राहुल झावरे यांचं वाहन फोडण्यात आलं, तर हल्ल्यात जखमी झालेले राहुल झावरे यांच्या जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। निलेश लंके यांचे सहकारी असलेले राहुल झावरे यांच्यावरती हल्ला झाला। आपण पाहू शकतो गाडीमध्ये राहुल झावरे गावाकडून आपल्या कामासाठी पारनेरला येत असताना त्यांच्यावरती काही लोकांनी हल्ला केला जातो। असे बोललं जातं की निलेश लंके विरुद्ध सुजय विखे जी फाईट झाली, त्या लढाईमध्ये ज्या लोकांनी विखेंचं काम केलं याच्यावरून विखेंचं काम केलं संशय होता, त्याला विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर राहुल झावरे आणि समोरच्या माणसांमध्ये पारनेरमध्ये याच ठिकाणी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये ते जखमी झाले असून त्यांच्यावरती शासकीय रुग्णालय अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहे। परंतु ज्या लोकांनी हल्ला केला त्यांनी राहुल झावरे यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। ही जी आपण गाडी होतो MS 14DH 4786 ही गाडी राहुल झावरे यांची आहे, त्यावर सिम्बॉल पण आहे की वकिलांचा। परंतु निवडणुकीनंतर अशा प्रकारे जे वाद होता ते वाद थांबण्याची गरज आहे, कारण ज्या निवडणूक होऊन गेलेली आहे, उमेदवार निवडून गेलेले आहेत, तरी पण अशा प्रकारचे गावागावामध्ये वाद होणं हे चिंताग्रस्त आहे। त्यामुळे पोलीस या प्रकरणावरती लक्ष ठेवून असले तरीही दोन्ही बाजूंनी शांत राखण्याचं आव्हान करण्यात आले आहे। व्हिडिओ गिरीश साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला। आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही, परंतु त्यांनी त्याच्या राहुल झावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला। खरं तर अहमदनगरमधली ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली होती। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ते आरोप प्रत्यारोपांचे हल्ले सुरू होते, पण आता ही लढाई रस्त्यावर सुद्धा उमटताना पाहिली आहे। गटतटाचं सगळं राजकारण नगरमध्ये यावेळेस अतिशय टिपेला पोचलेलं होतं। एकमेकांना संपवण्याची भाषा झालेली होती राजकीयदृष्ट्या, आणि आता हा राडा निवडणुकीच्या नंतर मतमोजणीच्या नंतर सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रथम राहुल झावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे एक 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे। एक साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे, कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे, त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेला आहे। मे बी एक 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी, पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत।